आचरण होत नाही याच्यासाठी भारत सरकारतर्फे त्यांनी आणलेल्या या योजनेचं आपण स्वागत करूयात आणि आपल्याकडून पुण्यामधून सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून त्यांना कसा उत्तम आपण प्रतिसाद देऊ, त्यांना कसा आपण सपोर्ट करू, यासाठी आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून इथे एकत्र आलोय। आज का आपका कार्यक्रम देश के अनेक लोग देख रहे हैं कि पूना में क्या नई पहल हो रही है और ये प्लास्टिक कचरा मुक्त शहर बनाना, ये देश में एक नया अभियान की शुरुआत है जो स्वच्छ भारत की ओर हमें ले जाएगा। और इसलिए एक पिशवी भी आपको दी जा रही है। ये कपड़े की थैली है। ये कपड़े की थैली पर लिखा है प्लास्टिक नहीं, कपड़ा सही। इस थैली का करना क्या है, आपके घर में जाकर अपने माता पिता जी को देना है कि आज से प्लास्टिक के थैली में कोई चीज मत लाओ, ये थैली लेकर जाओ कपड़े की और उसमें लाओ, ये बताने की जरूरत है। सौरव राव, कमिश्नर महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी आणि सगळे शिक्षण संचालकांनी सगळ्यांनी मिळून गेले महिनाभर एवढी मेहनत घेतली की आज पुण्यामध्ये 800 शाळा कॉलेजमधले जवळजवळ 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थी आज पुण्याच्या आता सगळ्या रस्त्यांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा गोळा करणार आहेत आणि हा प्लास्टिकचा कचरा पुन्हा इथे येऊन मग महापालिका इथून सगळ्या शाळा कॉलेजमधून गोळा करणार आहे। ही एक नवी सुरुवात आहे आणि या मोहिमेतून ही सवय लागेपर्यंत एक जसं गिरीश बापट म्हणाले एक दिवसाचा कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम आपल्या अंगी लागेपर्यंत आपल्या सवय होऊपर्यंत आणि म्हणून आम्ही आज एक नवे कार्यक्रमाची घोषणा करतो। जो स्कूल अच्छी पहल करेगा स्वच्छता की दिशा में, इसको हम 4 बिन्स पर्यावरण मंत्रालय की तरफ से देंगे। ये 4 बिन्स, एक प्लास्टिक का कचरा, एक दूसरा कांच का कचरा और 3 होता है वो, और दूसरी भी अबड़ खबड़ वस्तुएं आती है जो रिसाइकल हो सकती है। खाने का छोड़कर कचरा, क्योंकि खाने का कचरा तो घर से ही हमारे यहाँ जाता है, लेकिन आप छात्र घर से ये 3-4 प्रकार की चीजें सप्ताह में एक बार लाकर स्कूल में जो बीन्स रखेंगे उस बीन्स में ये डालेंगे और वो बेचकर जो पैसा जमा होगा वो इको क्लब के लिए, छात्रों के ही ऐसे अनेक कार्यक्रमों के लिए ये उस स्कूल के लिए मिलेगा और उससे पर्यावरण के अच्छे अच्छे कार्यक्रम होते रहेंगे। ये हम काम करने जा रहे हैं। आजपासून देशामध्ये असं चांगलं काम करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन म्हणून 4 प्रकारचे बीन्स आम्ही देऊ आणि त्या बीन्स मध्ये मुलं घरून बाटल्या, काचेचा कचरा, प्लास्टिकचा कचरा, पुण्यासारखं स्वच्छ शहर नाही हे आपण सिद्ध करून देऊ आणि शहरामध्ये गावागावामध्ये स्वच्छतेची स्पर्धा लागली पाहिजे की आमचं गाव जास्त चांगलं आहे, आमची गल्ली जास्त स्वच्छ आहे। अशा स्वरूपाचा नवा उत्साह यानं हा स्वच्छ भारत साकार करण्याचा संकल्प आहे, तो आज आपण सगळ्यांनी घेतला। पुन्हा एकदा शाळेचं, संयोजकांचं, अधिकाऱ्यांचं आणि मुख्य म्हणजे 2 लाख विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन। आणि मी आपल्याबरोबर आपण जाणार आहोत कचरा वेचायला, त्यामध्ये मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे, कारण हे काम सगळ्यांनी करायचं आहे, केवळ विद्यार्थ्यांनी नाही, सगळ्या नागरिकांनी करायचं आहे। त्यामुळे मीही तुमच्या बरोबर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया
हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी। स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहा